संगमनेर शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध. संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाशिक-पुणे महामार्गावरील टॉप 10 इम्पिरियल कॉम्प्लेक्समध्ये नव्याने सुरू होत असलेल्या मद्यविक्री, वाईन शॉप व्यवसायास व्यापारी, व्यावसायिक, महिला वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास महिला, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच मद्यपानामुळे सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार वाढून परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कुटुंबियांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत मद्यविक्री केंद्र सुरू करणे हे सामाजिक हिताच्या विरोधात असून परिसराच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवणारे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या वाईन शॉपला परवानगी देऊ नये. अन्यथा व्यापारी, सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. इथं साधी गोष्ट इथं एक सोनाराचं दुकान आहे, इथं ऑफिस आहे, बरेचसे आहे ना, इथं महिला काम करतात. तर इथं माझं मत आहे आणि आमच्या संघटनेच्या छावा संघटनेच्या वतीनं माझं असं म्हणणं आहे का इथं शासनाने कोणत्याही वाईन शॉपला व कोणत्याही 2 नंबरच्या व्यवसायासाठी इथं परमिशन देऊ नये. अन्यथा आम्ही आमच्या छावा स्टाईलने आम्ही प्रशासनाला आमच्या पद्धतीने आम्ही आमचं उत्तर देऊ. याला सर्वस्वी जबाबदारी इथली प्रशासन, इथले जे NOC देखील नगरपालिका हे सर्वस्वी याला कारणीभूत राहणार आहे. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा याची कल्पना देणार. इथं घोटून महिला असतात, तुम्ही इथे विचारून पहा. बऱ्याचशा जणांचा विरोध आहे, अजून तर बऱ्याचशा जणांना माहीत पण नाही, पण ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांचा विरोध आहे या गोष्टीला. तर इथं अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजे. आमच्या बऱ्याच जणांची चर्चा झालेली आहे. हे ना उद्योगांसाठी भरलेले मद्यपानाचं इथं काही हेच नाही ना, हा काहीच संबंध नाही मद्यपानाचं. इथं बरेचसे पार्लर आहे वरती, तुम्ही पार्लरवाल्यांकडे सुद्धा तुम्ही जाऊन पहा, तिथे लेडीज येतात, महिला येतात आणि असे धंदे चालतात. जर इथं दुकान झालं समजा तर तुमची प्रामुख्याने काय भूमिका काय राहील? आमच्या छावा संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करून आणि याला जे इथं पैसे झालं याला आम्ही वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देणार आहे. याला सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल. नमस्कार, मी हर्षवर्धन कोळे. आज इथे टॉप 10 इम्पेरियल या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये वाईन शॉपचं स्थलांतर होत आहे असं आम्हाला समजल्यावरून आम्ही त्याचा कडक शब्दामध्ये निषेध करत आहोत. कारण इथे महिला, भगिनी, नोकरदार वर्ग आणि इथले व्यावसायिक जे आहेत त्यांना या वाईन शॉपचा त्रास होऊ शकतो. कारण इथे जे दारुड्यांची वर्दळ इथं होणार आहे त्याच प्रकारे इथं पार्किंगचं इश्यू तयार होणार आहे भविष्यामध्ये. आणि हे पार्किंग हे सर्व चांगल्या लोकांचं, इथे सर्व मॉल्स आहेत, इथं सोनाराचं मोठं शॉपिंग मॉल आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता नगरपालिकेने इथे कुठल्याही प्रकारे वाईन शॉपला स्थलांतर होण्यास अजिबात परवानगी देण्यात येऊ नये अशी मी नगर परिषदेला विनंती करतो. आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मग आमदार अमोल खताळ आहेत, आमदार सत्यजित तांबे आहेत, यांनाही मी विनंती करतो की तुम्ही पण हे स्थलांतर रोखावं. आणि हे एक चांगलं शॉपिंग मॉल संगमनेरमध्ये आहे, तर त्या शॉपिंग मॉलमध्ये जी लोकांची वर्दळ आहे, त्या शॉपिंग मॉलमध्ये लोकांचा जो महिला, भगिनी, नोकरदार, व्यावसायिक यांचा सर्वांचा जो राबता आहे तो या वाईन शॉपमुळे त्यांना ह्या सर्व लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून माझी नगर परिषदेस आणि जिल्हाधिकारी यांनाही विनंती आहे की कुठल्याही प्रकारची परवानगी इथं वाईन शॉपसाठी देण्यात येऊ नये. धन्यवाद. वाईन शॉप चालू होतंय हे चर्चा बऱ्याच वेळा आम्ही ऐकली पण. आणि खरं तर असे प्रकल्प शहराच्या मध्यवर्तीमध्ये अजिबात नसावे. कारण आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तोही बदलतो. ठीक आहे, त्याच्यातून सहकारला महसूल वगैरे काय मिळत असेल किंवा अजून काय असेल तो नंतरचा पार्ट आहे. पण ते स्थलांतरित करून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ते करावे अशी विनंती राहील. कारण हा जो टॉप 10 जो भाग आहे, टॉप 10चा हा शहराचा अतिशय मध्यवर्ती भाग आहे. रहदारी आहे, इथे दुतर्फा दोन्ही साईडला कॉलेजेस आहे. त्याच्यामुळे महिलांची मार्केटसाठी किंवा शाळेतून सुटल्यानंतर महिलांची वगैरे गर्दी असते. त्याच्यानंतर समोर खूप सारे राजहंस स्टॉल आहे.
आणि इथे चांगले चांगले ऑफिसेस आहेत. तर माझी तरी अशी विनंती राहील का, आणि मागणी पण राहील, प्रखर मागणी पण राहील का तो प्रकल्प प्रोजेक्ट आहे तुमचा, कोणाच्या रोजगारावर यायचं नाही आपल्याला, पण तो प्रकल्प कुठेतरी अन्यत्र हलवावा. तर ह्या कॅम्पसमध्ये तो प्रकल्प नसावा. आता विरोध तर असणारच, कारण आता तो त्याच्याऐवजी जर दुसरं असतं तर सगळ्यांनी स्वागत केलं असतं. पण दारूच, आता त्याला अल्कोहोल नाव आहे, छान छान नाव आहे, पण ती दारूच आहे एक प्रकारची. दारू आलं का व्यसन आले, इतर अनेक प्रकार घडतात. आणि आता आपल्याला जे संगमनेर आपल्याला जे चांगल्या दिशेने न्यायचे आहे आपल्याला, तर त्या प्रकल्पात कुठेतरी खोडा होईल असं मला वाटतं. मी अजून म्हणजे माझ्या पातळीवर तर काही केलेलं नाही मी, पण मी सोशल मीडियाला बघितले, 2-3 पत्र वगैरे व्हायरल झाले मी बघितले. अजून माझ्यापर्यंत काही माहिती नाही, पण केलेलं जर आज तेच विरोधासाठी तर नक्कीच विरोध करू.